राधे राधे. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि तुम्हाला थंबनेल बघून कळलंच असेल की आजचा टॉपिक जो आहे तो तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांचे उत्तर जे आहेत ते आजच्या व्हिडिओ देणार आहे. म्हणून व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. कदाचित तुमचा सुद्धा विचारलेला प्रश्न आजच्या व्हिडिओत आला असेल, मध्ये कुठे स्किप करू नका. आणि चला मग जास्त उशीर न करता आपण आपल्या विषयाकडे वळूया. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की आता खरं बोलण्याची वेळ जी आहे ती आलेली आहे. आत्तापर्यंत मी तुम्हाला एवढं खरं सांगितलं नाही, पण मला असं वाटतं की जे पण माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना ही गोष्ट जी आहे ती माहिती पाहिजे, म्हणून आज ती गोष्टसुद्धा तुमच्याबरोबर मी शेअर करते. खरं तर मी मराठी बोलत नाही. आता तुम्ही म्हणशाल ही मराठी नाही मग काय? तर हो, बोलते मी मराठी, पण माझी मातृभाषा जी माझी मायबोली आहे ना ती अहिराणी आहे आणि माझ्या घरात जे आहे ते अहिराणी बोलली जाते. मग आज ते क्लिअर करावं म्हटलं, कुठल्याच भ्रमात तुम्हाला ठेवू नये मला असं वाटतं. कारण कधीतरी मी फुल व्हिडिओ जे आहे ते शूट करेल आणि नॅचरल जर आवाज मला ठेवायचा असला तर तुम्हाला असं अचानक माहिती पडेल की आमच्या इथं जे आहे ते अहिराणी बोलली जाते. आज ते सुद्धा हा तुमचा काही कुठला प्रश्न नव्हता, हा मीच तुम्हाला प्रश्न उत्तर दोघंच मीच दिलेले. तर हे एक गोष्ट होती की माझ्या घरात जी आहे ती माझी मायबोली बोलली जाते म्हणजे अहिराणी. आणि अहिराणी तुम्हाला माहिती आहे का ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अहिराणी जे आहे तर मुली नाही बोलत. म्हणजे आमच्या घरात सगळ्यांना मराठी येते, असं नाही की डायरेक्ट अहिराणीच बोलते. आहोंची जी मी आहे ती मराठी बोलते, पण आहो जे आहेत ना ते तुम्हाला आता माहितीच आहे, प्रत्येकाचे आहो जे आहेत ते कसे असतात तसेच माझेसुद्धा आहे. मी मराठी बोलते आणि ते जे आहे ते अहिराणीत बोलतात आणि अहिराणीतच आमचं अहिराणी मराठी असं आहे. ते नाही का मुंबई पुणे पिक्चर आहे ना, सेम अहिराणी मराठी आमचासुद्धा असंच रोजचंच चालतं. तर माझी काय जीभ अजून वळत नाही डायरेक्ट त्यांच्याशी अहिराणी बोलायला, कारण आता बरेच दिवस झाले मी मराठीतच बोलते त्यांच्याशी, मराठीतच बोलते. पण काय होतं ना, जेव्हा भांडण होते ना किंवा मग आपण खूप चिडतो तेव्हा आपण आपल्या मायबोलीतच बोलत असतो. मग ती मुलगी कितीही एज्युकेशन तिचं शिकलेली असेल किंवा कुठलाही जॉब करत असेल, हवं ती ती फॉरेनमध्ये जरी गेली ना तरी ती आपल्या मायबोलीला जे आहे ते कधी विसरत नाही आणि ती आपल्या मायबोलीतच भांडण करत असते असं मला वाटतं. कारण माझी मायबोली जी आहे ती मी आहोंशी तेव्हाच बोलू शकते. आणि कधी कधी मी चिडली तर मुलींची सुद्धा मग कधीतरी माझ्या मायबोलीतच त्यांना समजवत असते. आणि चला, आता हे झालं माझ्या मायबोलीविषयी आणि मी तुम्हाला सांगितलं की अहिराणी जी आहे ती माझ्या घरात बोलली जाते. आता एक जो तुम्ही विचारलेला प्रश्न आहे म्हणजे आपल्या सबस्क्रायबरांनी विचारलेला प्रश्न आहे, मला पण यूट्यूबवर व्हिडिओ टाकायचे आहेत पण कळत नाही सुरुवात कुठून करू. आता हा एक प्रश्न आहे, पहिला प्रश्न. तरी बघा, कुठलाही एक विषय जो आहे तो निवडायचा असतो. जसं की आता मी निवडलेला आहे ब्लॉगिंगचा. मग आता तुम्हाला जर ब्लॉगिंग आवडत असतील तुम्ही इथूनही चालू करू शकतात. आणि हो, कुठलेही व्हिडिओ जे आहेत सोशल मीडियावर काम करायला खूप काही गोष्टी लागतात असं नाही. फक्त जी गोष्टीची आपल्याला आवड आहे ना तिथून आपण सुरुवात करायची असते खरं तर. आणि काही महाग वस्तू घ्याव्या लागत नाही. फक्त एक बऱ्यापैकी क्लॅरिटीचा एक मोबाईल तुमच्याकडे असायला हवा आणि एक सेल्फी स्टँड किंवा मग तुम्ही ट्रायपॉड वगैरे घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने. आणि खरं तर व्हिडिओ जेव्हा तुम्ही टाकतात, ठीक आहे टाकले तुम्ही, पण तुम्हाला हे सुद्धा माहिती पाहिजे की व्हिडिओ टाकल्यावर आपल्या व्हिडिओना व्ह्यूज येतील असं नाही. कधीतरी आपले व्ह्यूज जे आहेत ते खूप डाऊन येतील, आपल्याला खूप डिमोटिवेट झाल्यासारखं वाटेल, पण कुठेच न तुटता आपल्याला जे आहेत ते व्हिडिओज आहेत ते कंटिन्यू करायचे आहेत. कारण की काय होतं, आपण बऱ्याच जणांना सांगून ठेवतो की माझे व्हिडिओज आहे मी यूट्यूबवर टाकते, असं तसं बरंचसं काही सांगून टाकतो आपण, बरोबर आहे का नाही. आणि जेव्हा व्ह्यूज जे आहेत ते डाऊन जायला लागतात तेव्हा आपण व्हिडिओ टाकणं जे आहे ते बंद करत असतो. मग लोकांना ते जास्तच बरं वाटायला लागतं की फायनली हिने बंद केलं असं वाटायला लागतं. मग म्हणून तुमचा निर्णय जो आहे तो सगळ्यात आधी पक्का हवा की नाही मला करायचं आहे. व्ह्यूज आले नाही आले किंवा मग माझा चॅनल मॉनो होतो नाही होतो किंवा मला त्याच्यातनं काही भेटतं नाही भेटतं याचा कधीच विचार करायचा नाही. आणि डायरेक्ट जे आहे ते आपण व्हिडिओ जे आहेत ते शूट करायचे आणि रोज जे आहे ते अपलोड करायचे, हा विचार करायचा. आणि लोकांचा अजिबात विचार करायचा नाही सगळ्यात आधी. आणि तुम्हाला खूप जणच आहेत जेव्हा तुम्ही असं काही करशाल तेव्हा तुम्हाला नावं देखील ठेवतील, ही पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. आणि डिमोटिवेट करणारे तुम्हाला खूप भेटतील पण मोटिवेट करणारे खूप कमी असतील. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि असं नाहीच की सगळेच जण तसे करतात. आता बरेच जण मोटिवेट पण करतात
आणि काही माझ्या जवळचे सुद्धा मला खूप मोटिवेट करतात. पण खरं सांगायचं तर तुम्हाला घरातनं सपोर्ट एखाद्याचा तरी पाहिजे. मला माझ्या आहोंचा सपोर्ट आहे घरातनं, मला अजून कुठला सपोर्ट जो आहे तो भेटलेला नाही आहे. पण माझ्या आहोच आहेत ते माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत खरं तर. आणि सुरुवात बस एवढीच करायची, ज्या गोष्टीची तुम्हाला आवड आहे ना बस तिथून सुरुवात करायची, बाकी काही नाही. तुम्हाला कुठलं तरी गोष्ट आहे ती तुम्हाला आवड आहे ती तुम्ही चालू ठेवायची. जसं की तुम्हाला मेहंदी आवडते तर तुम्ही त्याचा चॅनल क्रिएट करू शकतात, किंवा मग तुम्हाला स्टिचिंग चांगली जमत असेल तर तुम्ही त्याचे व्हिडिओ शूट करून टाकू शकतात, बस एवढंच. आणि गीता ताईंचा दुसरा प्रश्न आहे, ताई तुम्ही ट्रायपॉड कुठे फिक्स करतात? आता माझा किचनवरचा जो ट्रायपॉड आहे तो कुठे फिक्स करतात असं त्यांचं होतं. तर ट्रायपॉड जो आहे तो मी किचनवर कुठे फिक्स करते ते सुद्धा तुमच्याबरोबर मी एंडिंगला शेअर करेलच. आणि दुसरं म्हणजे ॲब्रो फिल करताना मी कुठला कलर यूज करते, आणि हा जो प्रश्न आहे तो पल्लवी ताईंचा आहे. ते सुद्धा आपले छान असे सबस्क्रायबर आहेत आणि आपले व्हिडिओज आहेत ते रोज बघत असतात. तर म्हटलं हा जो आहे प्रश्न तो घेतलाच पाहिजे. तर ॲब्रो फिल करायला जे आहे ते मी ही पॅलेट वापरते आणि पावडर फॉर्ममध्ये आहे. आणि आधी मी पेन्सिलच यूज करायची, पण आता आणि सध्याची जी कंडिशन आहे ती अशी काहीशी झालेली आहे. कारण कसं आहे ना, मी आत्ता गावाला गेली होती आणि तुम्हाला तर माहितीच आहे काहीतरी गडबड होणार नाही असं होतच नाही गर्दीत, आणि माझ्याकडनं सुद्धा असं काहीसं झालेलं आहे. आणि मी कलर कुठला फील करते तर दोघं पण ब्लॅकच आहे. एक हा जो आहे तो जास्त डार्क ब्लॅक आहे आणि हा थोडा फेंट आहे, पण मी ब्लॅकच यूज करते. ताईंचा तो एक प्रश्न होता तो सुद्धा मी क्लिअर केला. आणि ताई तुम्ही कुठला सनस्क्रीन वापरतात? एका ताईंनी खूप जुनी कमेंट आहे, ती कमेंट म्हटलं चला आज घ्यावीच, खूप जुनी आहे पण तरीसुद्धा मी जो सनस्क्रीन यूज करते ना तो म्हणजे मला जो आहे तो डॉक्टरांनी दिलेला आहे तर तोच यूज करते. आणि तुम्हाला जर वाटतं की अजून एखादा छान सनस्क्रीन मी तुमच्याबरोबर शेअर करायला हवा तर तोचा मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेल, फक्त तुम्ही मला एखादी कमेंट करावी लागेल तुम्हाला. आणि दुसरा म्हणजे प्रश्न जो आहे, ताई तुम्ही कुठे राहतात? तर मी जायखड्याला राहते आणि जायखड्याची जी आहे ती मी सून आहे. आणि दुसरा प्रश्न, मी माझं माहेर कोणतं? आता माहेर जे आहे ते पाटण्याचं, मालेगावजवळचं पाटणं, जिल्हा जो आहे तो नाशिक, आणि सासरचा जिल्हा पण नाशिकच आहे, आणि तालुका जो आहे तो सटाणा आहे. आणि दुसऱ्या ताईंचा प्रश्न आहे की मी देवाचे व्हिडिओ का टाकत नाही, त्यांना छान व्ह्यूज येतं त्या ताईंचं असं म्हणणं असतं. पण खरं सांगायचं तर ताई ते व्ह्यूज आहेत तर ते मला नाही येणार, ते देवांना व्ह्यूज येतील. आणि चॅनल माझा ब्लॉगिंगचा आहे आणि त्याच्यात सगळ्याच गोष्टी जर मिक्स केला तर पुढे चॅनल मॉनिटाईज होण्याच्या वेळेस खूप त्रास करू शकतो, किंवा चॅनल मॉनिटाईजसुद्धा होऊ शकत नाही. चॅनल मला असंच असं सोडावा लागू शकतो, म्हणून जे आहे ते मी मिक्स कंटेंट करत नाही. आता कसंही माझा देवारा जो आहे तो तुमच्या ओळखीचा झाला आहे, तो कधीतरी मी तुमच्याबरोबर शेअर करते. आता तुम्ही माझ्या देवाचं टाकत नाही असं काही नाही, मी तर सगळं देवाचंच टाकत असते असे बऱ्यापैकी. पण जे आहे ते माझ्या घरात जे आहे ना तेच दिवं तुमच्याबरोबर शेअर करत असते. आणि बाहेर समजा मी कुठे गेलीच, आता मंदिरात वगैरे गेलो, पण तिथं मी थोडी का असे ना माझा चेहरा जो आहे तो दिसला पाहिजे. कारण जे आहेत लोक जे आहेत, जे आपले ऑडियन्स आहेत ते फक्त तुम्हाला बघण्यासाठी तुमचे व्हिडिओ बघतात, म्हणून आपला चेहरा जो आहे थोडा का असे ना माझ्या अंदाजाने तो दाखवणं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी देवांचे व्हिडिओ जे आहेत ते टाकत नाही. खरं कारण म्हणजे चॅनल मॉनिटाईज होण्याच्या वेळेस प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणून मग मी देवाचे व्हिडिओ टाकत नाही. आणि दुसऱ्या ताईंचा जो प्रश्न होता, म्हणजे कमेंट होती की तुम्ही हरतालिकेला जो मेकअप केलेला आहे तो मेकअप मी एकदा करावा, तर लवकरच ते सुद्धा करेल. आता लवकर म्हणून खूप होतं, पण कसं असतं ना शॉर्ट व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुमच्याबरोबर शेअर नाही करू शकत मी, म्हणून त्याच्यासाठी सुद्धा मला लाँग व्हिडिओ जे आहेत तो तुमच्याबरोबर शेअर करावा लागतो. आणि कसं असतं ना लाँग व्हिडिओना व्ह्यूज थोडे कमी येतात, मग त्याच्यामुळे थोडी इच्छा जी आहे ती कमी होते. पण काही हरकत नाही, कधीतरी आज जसा प्रयत्न केला की तुमच्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी देईल, तसेच त्याचा मेकअपसुद्धा मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करेल. आणि हो, तुम्हाला अजून कशा पद्धतीचे व्हिडिओ जे आहे ते बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगत जा. आणि हो, किचनवर मी कुठे ट्रायपॉड्स फिक्स करते ना ते सुद्धा मी तुम्हाला आजच दाखवणार आहे खरं तर. आणि हो, तुम्हाला माझे मिनी ब्लॉग खरोखर आवडत असतील ना तर लाईक अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, पुढे जो आहे तुम्ही की ब्लाऊज स्टायलिंग कसे करायचे, किंवा मग कशा पद्धतीचे स्टिच करायचे
लवकरच मी त्या त्या विषयावर सुद्धा व्हिडिओज आहेत तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, पण ते पण शॉर्टकटच दाखवेल. त्याच्यासाठी फुल व्हिडिओ हा तुम्हाला बघण्याची गरज नाही. तुम्हाला जे आहे ते शॉर्टकटच दाखवेल. आणि हो, मला माहिती तुम्हाला लाँग व्हिडिओज आहे तो थोडासा बोरिंग वाटू शकतो, कारण तिथं समोरासमोर बोलायचं असतं, दुसरं काय दाखवत नाही. आणि होम टूरसुद्धा लवकरच करेल. आता प्रयत्न तर खूप करते मी, पण काय करू, होतच नाही. पण एखाद दिवशी तो सुद्धा मुहूर्त लवकरच लावेल. जसं या विषयाचा मुहूर्त लावला. आता हे कमेंटसुद्धा मला बऱ्याच कधीच्या आहेत, पण मी आज प्रयत्न केले. तर चला, असाच एखाद्या दिवशी प्रयत्न करेल. आणि तुमच्या प्रश्नांचे उत्तर जे आहेत ते मी आज दिलेले आहेत. आणि दुसरा प्रश्न जो होता की ट्रायपॉडची लिंक द्या म्हणून तुमच्या. आता खरं सांगायचं तर माझा ट्रायपॉड जो आहे ना, तो ऑफलाईन घेतलेला आहे. आणि तो कुठून घेतलेला आहे ते मलासुद्धा माहीत नाही. ते आहोंनी आणलेला. आणि माझा ट्रायपॉड खूप भारी आहे असं काही नाही. सेल्फी स्टँडसारखा इझी टू कॅरी आहे आणि कुठेही घेऊन जाऊ शकतो असं आहे. पण सध्या त्याला मी कुठेच घेऊन जाऊ शकत नाही, कारण की माझ्या ट्रायपॉडचे दोघं पाय जे आहेत ते तुटलेले आहेत, म्हणून त्यांना फेविक्विकने चिपकवलेलं आहे. म्हणून त्याचे पाय जे आहेत ते वळत नाही. आता सरळच्या सरळच असतात ते, म्हणून त्यांना कुठे कॅरी करूनही असंच्या असा उभा असतो बिचारा. बस एवढंच. पण त्याचं काम तेच करतंय असं म्हणून चालू आहे. पण लवकरच मी ट्रायपॉड जो आहे तो घेणार आहे. जर ऑनलाईन घेते की ऑफलाईन मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की ऑफलाईनच घेतलेला बरा. कसं असतं ना, क्वालिटी एखाद्या वेळेस ऑनलाईनची ना एवढी खास नसते. पण जर मला वाटलंच की ऑनलाईनमध्ये सुद्धा कमी प्राईजमध्ये चांगला बेस्ट क्वालिटीचा भेटतो आहे, तर ते लिंक मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेल. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला छोटे मिनी ब्लॉग बघायला आवडता की मग असा मोठा आवडतो ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि दुसऱ्या ताईंची कमेंट होती ती म्हणजे, ताई तुझे व्हिडिओ खूप छान असतात, फक्त तू थोडी स्माईल ठेवत जाय फेसवर. आता खरं सांगू का, आता हसण्याच्या बाबतीत माझा कुठलाच हात धरू शकत नाही. जर हसायला लागली तर लोळून हसून घेते मी, एवढं जबरदस्त हसते. पण मला कळत नाही की कामात हसायचं कसं खरं तर ताई. आणि प्रयत्नसुद्धा मी खूप वेळा करते, पण तसं काय होत नाही. हो, गप्पा मारायला जर कोणी असेल किंवा मग कोणी आलेलं असेल तर मग असा मोबाईल जो आहे किंवा कॅमेरा जो आहे तोच ऑन आहे, तेव्हा मी जे आहे ते हसू बोलू शकते, पण मला कळतच नाही. आणि सकाळी सकाळी एवढा लोड असतो ना की माझे आयब्रो असेच होऊन जातात, मग मला कळतच नाही. असंच होत असतं आता. पण खरं तर मी हसमुख आहे, काय टेन्शन घेऊ नका ताई. तर तुम्ही मला अशा छान छान कमेंट करत जा. आणि मला सगळ्या कमेंट ज्या आहेत त्या मी व्यवस्थित, तुमच्या ज्या कमेंटचं उत्तर आहे मी देऊ शकली, मला असं वाटतं. आणि जर काही चुकलं असेल तर प्लीज तुमची छोटी बहीण म्हणून माफ करून द्या, किंवा मोठी बहीण म्हणून तरीसुद्धा माफ करून द्या. आणि हो, तुम्हाला माझे मिनी ब्लॉग कसे वाटतात ते मला एकदम कमेंट करूनच सांगत जा, म्हणजे मला सुद्धा मोटिवेट होते मी. आणि काय होतं ना, व्हिडिओ काढायला सुद्धा एनर्जी येते. आणि आजचा जो व्हिडिओ ना छान व्ह्यूज आले, तर मग इथून पुढे तुम्हाला माझे मोठे व्हिडिओसुद्धा बघायला भेटतील. आणि चला, तुमच्या सगळ्या प्रश्नांची आज मी उत्तरं दिलेली आहेत. चला, इथंच एंड करते. राधे राधे. पण हो, शेवटी ट्रायपॉडचं बघूनच जा की कुठे फिक्स करते ते सुद्धा मी दाखवते. चला मग.